एव्हरीवन. तर माझं नाव आहे सृष्टी आणि मी आज बनवते माझा YouTubeचा लाँग व्हिडिओ, जो की माझा पहिला व्हिडिओ असणार आहे आज. आणि हॅपी रक्षाबंधन टू ऑल माय फ्रेंड्स अँड माय YouTube फॅमिली. मी आजपर्यंत कुठलाही प्रकारचा लाँग व्हिडिओ मी YouTubeवर अपलोड केलेला नाहीये. घेऊन आली आहे आज हा माझा पहिला लाँग व्हिडिओ, जो की मी रक्षाबंधनच्या संदर्भातच आज करते. तर चला गेट रेडी विथ मी, आपण बघूया की माझा कसा होतो. टणा! तर हा आउटफिट आहे जो की मी राखीसाठी घालतीये. आणि आता यानंतर इम्पॉर्टंट आहे म्हणजे आपला मेकअप. तर चला सुरुवात करूया. शेंड्यांना माझं बांधायचं पहिलं काम असतं. चल, तर सगळ्यात पहिले मी हा माईक आहे ना, ज्याला की मी लावते इथं. अरे माझे केस. माईक सेट केल्यानंतर यांना क्लिप्स लावून घेणं इम्पॉर्टंट आहे. छान दिसते ना मी, क्यूट. तर सगळ्यात आधी मी यूज करते हिमालयाचा वेट वाईप्स. तर फेस क्लीन करण्यासाठी मी हे वापरते. तर तुम्ही वाईप्स नसतील तर ऑब्व्हियसली तुम्ही तोंड धुवून मस्त टॉवेलने घ्यायचं पुसून. तर त्याच्याने आपण फेस आपला क्लीन करूया. आणि लिप बाम वगैरे यूज केलेला, त्याच्यामुळे तो पण मी याच्यानेच पुसून घेतला, कारण मी खूप आळशी आहे असं मला वाटतं. बाकी तर मी यूज करते इथं जवेरचं पेटल स्किन टोनर, जे की ऑल स्किन टाईप आहे. मला भीती वाटते असं वाटतं मला. मी यूज करते इथे सो ट्रूचं 3 in 1 प्रायमर, हायलायटर, मॉइश्चरायझर आणि प्रायमर तिघं बेस आपल्याला मिळून जातात. त्याच्यामुळे म्हणून मी हे एकच यूज करते, जे की मला खूप छान पद्धतीने सूटही होतं माझ्या फेसवर. तर अशा पद्धतीने पूर्ण प्रायमर तुम्हाला ते पूर्ण फेसमध्ये जिरवायचंय. ते थोडंसं सुरुवातीला ऑइली वगैरे वाटेल, कारण त्याच्यात प्रायमर, मॉइश्चरायझर आणि हायलायटर हा तिघं बेस मिळून जातो आणि ग्लोही खूप छान मिळतो, जो की तुम्ही बघू शकता की माझी स्किन चकाकते इथे बऱ्यापैकी, जी की आधी होती आणि आता होती, याच्यात तुम्हाला फरक क्लिअर दिसत असेल. तर प्रायमर माझं खूप छान पद्धतीने इथे सुकलेलं आहे. तर प्रायमर नंतर या ठिकाणी मी यूज करत आहे कन्सिलर. तर माझं कन्सिलर ना, मी नेहमी असं की डॅब 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 करूनच मी इथे स्किनमध्ये हे करत असते पूर्ण. जसं की मी थोडंसं नॉर्मल मिनिमल फाउंडेशनचा बेस मी इथे तयार करून मी जो की लावणार आहे. तर या ठिकाणी मी वापरत आहे इनसाइडचं फाउंडेशन, आणि मी जे फेसवर लावलंय ते स्ट्रोक क्रीम आहे. बस जवळजवळ एवढंच फाउंडेशन मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करू शकते, कारण मग मला जास्त सूट होत नाही. पिंपल्स वगैरे फेसवर लगेच येतात माझ्या, आणि ऑइली स्किन असल्यामुळे मग असं की मला चेहरा तो असं जड जड वाटायला नको, म्हणून मी जास्त काही यूज करत नाही. तर हे आपण छान पद्धतीने ब्लेंड करून घेऊयात. अशा पद्धतीने पूर्ण फेसवर तुम्हाला ते ब्लेंड करून घ्यायचंय. आणि ब्लेंड व्यवस्थित करायचंय, जेणेकरून तुमचा मेकअप असा केकी वाटायला नको, किंवा असं की त्याच्यावर असं रेषा रेषा आल्यासारखं वाटायला नको, म्हणून तुम्ही ब्लेंड करू शकता. आणि थोडं फाउंडेशन लास्टला तुम्ही तुमच्या नेकलाईनला आणि इथे की कॉलर बोन जवळ नेकला थोडंसं तुम्ही ते पण यूज करा लास्टला, जे की हे ब्लेंड झाल्यानंतर मी यूज करेल. तर बघा की छान पद्धतीने असं की हे माझं इथे ब्लेंड होतंय, आणि त्याच्यावर असं वाटतही नाहीये की कुठले प्रकारचे असं की हे राहिलेत रेषा वगैरे अशा पडतायत. पूर्ण असं क्लीनली तुम्ही छान ब्लेंड करून घेऊ घेऊ शकता तुमचं फाउंडेशन वगैरे. तर तुम्ही बघू शकता इथे माझं फाउंडेशन खूप छान पद्धतीने ब्लेंड झालं आहे. तर मी आता थोडीशी स्ट्रोक क्रीम, ज्याच्यात की हायलायटर थोडं मिक्स आहे, स्ट्रोक क्रीम आणि फाउंडेशन थोडं मिक्स करून माझ्या नेकलाईनला पण मी इथे थोडं खाली गळ्याजवळ यूज करणार. कारण मग असं की नंतर मग हे वरचं आपलं फेस आणि खालचा भाग गळ्याचा वेगवेगळा नको दिसायला, म्हणून आपण दोघं ठिकाणी थोडं अप्लाय करून घ्यायचं. मला काजळ यूज करायला खूप भीती वाटते, पण तरी पण मी हिम्मत करते. आता फायनली मी लिपस्टिक अप्लाय करून आली आहे, जी की मी आरशात बघूनच करू शकत होती. आणि तुम्ही मला सांगा की हा कलर कसा वाटतो लिपस्टिकचा.
मी थोडा लाईटच म्हणजे 2 कॉम्बिनेशन ते डार्क राणी कलर आणि थोडा कॉपर कलर मिक्स करून मी हे कॉम्बिनेशन बनवलंय, जे की मी फर्स्ट टाईम अप्लाय केलंय माझ्या लिप्सवर. तर प्लीज मला कळवा की कसं वाटतंय म्हणून. आणि आता लास्ट स्टेप राहिली माझी म्हणजे की फिक्सर चेहऱ्यावर मारायचं माझं राहिलंय. तर आता आपण फिक्सर मारून घेऊया सगळ्यात आधी. मेकअप केल्यानंतर मेकअप फिक्सर नाही यूज केला तर माझा पूर्ण मेकअप असा ओघळ घेऊन ना माझ्या घामामुळे पूर्ण खाली येणार. ज्वेलरीमध्ये मी फक्त यूज करणार आहे इयरिंग्स आणि एक हात बँगल फक्त. बाकी मी गळ्यात वगैरे काही घालणार नाहीये. तर हे इयरिंग्स खूप सुंदर दिसतायत असं मला वाटतंय. त्यानंतर मी हे बँगल घालणार आहे. बस असेच मी दोघं बँगल घातले म्हणजे की सिंपल आणि सटल, जास्त काही नाही. म्हणजे टिकलीमध्ये मी यूज करणार आहे ही कलरफुल टिकली. सो येस, हा आहे माझा फायनल लुक. जर तुम्हाला माझा मेकअप आवडला असेल किंवा व्हिडिओ आवडला असेल तर जाताना एकच सांगेल की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.